परमात्मने नमः। यथार्थ गीता श्रीमद्भगवद्गीता अथ त्रयोदशोऽध्यायः। अध्याय 13। गीतेच्या आरंभी धृतराष्ट्रानं संजयाला विचारलं होतं की संजया, धर्मक्षेत्रावर तसंच कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेनं एकत्र झालेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं? आतापर्यंत ते क्षेत्र किंवा ते स्थळ कुठं आहे हे सांगितलं नाही, परंतु ज्या महापुरुषानं युद्धाची प्रेरणा दिली, युद्ध कर असं सांगितलं, त्यानंच स्वतः या अध्यायात प्रस्तुत क्षेत्र कुठं आहे ते सांगितलं आहे। श्री भगवान वाच। इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते। एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। हे कौंतेया, हे शरीर म्हणजेच एक क्षेत्र आहे आणि जो हे उत्तम प्रकारे जाणतो तो क्षेत्रज्ञ होय। तो या क्षेत्रात फसत नाही किंवा भ्रमला जात नाही, उलट या क्षेत्राचा तो संचालक आहे असं ते तत्व जाणणाऱ्या महापुरुषांनी म्हटलं आहे। शरीर तर एकच आहे, मग त्याच्यामध्ये धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र ही दोन क्षेत्र कशी असू शकतील? वास्तविक शरीराच्या अंतरंगात दोन पुरातन प्रवृत्ती वसत आहेत। एक परमधर्म परमात्म्यात प्रवेश देणारी पुण्यमयी प्रवृत्ती अशी दैवी संपदा, आणि दुसरी आसुरी संपदा जी दूषित दृष्टिकोनाशी जोडलेली आहे आणि जी या नश्वर संसारात मनुष्याला विश्वास देत असते। जेव्हा आसुरी संपदेचं प्राबल्य वाढतं तेव्हा हे शरीर कुरुक्षेत्र बनतं, आणि जेव्हा या शरीरात दैवी संपदेचं बाहुल्य होतं तेव्हा या शरीराला धर्मक्षेत्र असं म्हणतात। हा चढउतार शरीरात सतत सुरू असतो, परंतु तत्वदर्शी महापुरुषाच्या सान्निध्यात जेव्हा एखादा भक्त अनन्य भक्तीमुळे आराधनेमध्ये प्रवृत्त होतो तेव्हा दोन्ही प्रवृत्तींमध्ये निर्णायक युद्धाचं सूतोवाच केलं जातं, आणि यामध्ये क्रमशः दैवी संपदेचं उत्थान आणि आसुरी संपदेचं शमन होत जातं। आसुरी संपदेचं शमन झाल्यावर परमतत्वाच्या साक्षात्काराची अवस्था येते, आणि मग दर्शनाबरोबरच दैवी संपदेची आवश्यकता राहत नाही, कारण तो पण परमात्म्यात विलीन होतो। उपासना करणारा पुरुष परमात्म्यामध्ये प्रवेश करतो। 11व्या अध्यायात अर्जुनानं पाहिलं की कौरव पक्षातील योद्ध्यांनंतर पांडव पक्षातील योद्धे देखील योगेश्वरामध्ये विलीन होत होते। या विलयानंतर पुरुषाचं जे स्वरूप असतं तेच क्षेत्रज्ञ होय। आता पुढं पाहावं। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम। हे अर्जुना, सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ असणाऱ्या मला तू जाण। जो या क्षेत्राला जाणतो तोच क्षेत्रज्ञ होय असं त्याला जाणणारे म्हणतात। श्रीकृष्ण म्हणतात की मीही एक क्षेत्रज्ञ आहे, अर्थात श्रीकृष्णही एक योगेश्वर होते। क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अर्थात विकारासह प्रकृती आणि पुरुषाला यथार्थ जाणणं यालाच ज्ञान म्हणतात असं माझं मत आहे। म्हणजेच साक्षात्कारासह या तत्वाला जाणणं म्हणजेच ज्ञान होय। शुष्क वादविवाद म्हणजे ज्ञान नाही। तत्क्षेत्रं यच्च यादृक् यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। हे क्षेत्र जसं आणि ज्या विकारांनी युक्त आहे तसंच ज्या कारणामुळे ते निर्माण झालं आहे
आणि तो क्षेत्रज्ञ कोण आणि त्याचा प्रभाव कोणता ते सर्व माझ्याकडून संक्षेपानं ऐक. अर्थात हे क्षेत्र विकारांनी युक्त आहे. काही करण्यानं ते तसं निर्माण झालं आहे आणि क्षेत्रज्ञ प्रभावशाली आहे. असं मीच म्हणतो असं नाही, ऋषीही म्हणतात. ऋषिभिर्बहुधा गीतम् छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या तत्वाबाबत ऋषींनी पुष्कळ चर्चा केली आहे. तसंच छंदोबद्ध ग्रंथांनी आणि वेदांनी अनेक प्रकारांनी वेगवेगळं वर्णन केलं आहे. तसंच विशेष रूपानं निश्चित केलेल्या ब्रह्मसूत्रातील पदांद्वारेही ते सांगितलं गेलं आहे. म्हणजेच वेद, महर्षी, ब्रह्मसूत्र आणि मी एकच गोष्ट सांगत आहोत. म्हणजे या सर्वांनी याआधी जे सांगितलं तेच इथं श्रीकृष्णाने सांगितलं आहे. आणि मग हे शरीर अर्थात क्षेत्र डोळ्यांनी जेवढं दिसतं, जेवढं ते आहे तेवढंच आहे का? महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेंद्रियगोचराः. अर्जुना, पंचमहाभूत म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, अहंकार, बुद्धी आणि चित्त अर्थात अव्यक्त पराप्रकृती म्हणजेच मूळ प्रकृतीवर प्रकाश टाकला आहे, जिच्यामध्ये पराप्रकृतीही अंतर्भूत आहे. या 8ही अष्टदा मूळ प्रकृती आहे. तसंच 10 इंद्रिय म्हणजेच डोळे, कान, नाक, त्वचा, जिव्हा, रसना, हात, पाय, उपस्थ गुद, 1 मन आणि 5 इंद्रियांचे विषय अर्थात रूप, रसगंध, शब्द आणि स्पर्श. तसंच इच्छा, द्वेषः, सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. इच्छा, द्वेष, सुखदुःख आणि सर्वांचा समूह, स्थूल देहाचा हा पिंड, चेतना आणि धैर्य या प्रकारे हे क्षेत्र विकारांसह संक्षेपानं सांगितलं आहे. सारांश हेच क्षेत्राचं स्वरूप आहे. या क्षेत्रात पेरलेलं चांगल्या वाईट संस्काराच्या रूपानं उगवतं. शरीरच क्षेत्र आहे. शरीरात मसाला कोणत्या वस्तूंचा आहे? तर हीच 5 तत्व, 10 इंद्रिय, 1 मन हे जे आत्ता सांगितलं आहे त्याच वस्तूंचा मसाला शरीरात भरला आहे. या सर्वांच्या सामूहिक गठनात पिंड अर्थात शरीर आहे. जोपर्यंत हे विकार राहतील तोपर्यंत हा पिंड राहणारच, कारण तो विकारांनी बनलेला आहे. आता त्या क्षेत्रज्ञाचं स्वरूप पहा की जो या क्षेत्रात एकरूप नाही पण त्यापासून अलिप्त आहे. अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचम् स्थैर्यमात्मविनिग्रहः. हे अर्जुना, मान अपमानाचा अभाव, दंभाचरणाचा अभाव, अहिंसा अर्थात आपल्या तसंच इतर कोणाच्याही आत्म्याला कष्ट न देणं म्हणजे अहिंसा होय. अहिंसा म्हणजे साधी मुंगीही न मारणं असा नव्हे. श्रीकृष्ण म्हणाले की आपल्या आत्म्याला अधोगतीकडे नेऊ नका. त्याला अधोगतीकडे नेणं म्हणजे हिंसा आहे आणि त्याचं उत्थान म्हणजेच शुद्ध अहिंसा आहे. असा पुरुष इतर आत्म्यांच्या उत्थान हेतून प्रयत्न करत असतो.
त्याचा आरंभ कोणालाही ठेस न पोहोचवण्यापासून होत असतो. हे त्याचंच एक अंग प्रत्यंग आहे. म्हणून अहिंसा, क्षमाभाव, मन किंवा वाचेची सरळता, आचार्योपासना अर्थात श्रद्धा भक्तीसहित सद्गुरूची सेवा आणि त्यांची उपासना, पवित्रता, अंतःकरणाची स्थिरता, मन आणि इंद्रियांसहित शरीराचा निग्रह आणि इंद्रियार्थेषु वैराग्यम् अनहंकार एव च जन्म मृत्युजरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम्. या लोकीच्या आणि परलोकीच्या भोगांच्या आसक्तीचा अभाव, अहंकाराचा अभाव, जन्म मृत्यू वृद्धावस्था रोग आणि भोगादी दुःखदोषांचं वारंवार चिंतन. असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु. स्त्री, पुत्र, धन, गृह इत्यादींमध्ये आसक्ती नसणं, प्रिय किंवा अप्रिय गोष्टींची प्राप्ती झाली तरी चित्ताची समता राहणं. मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदी. माझ्या ठिकाणी अर्थात श्रीकृष्ण एक योगी होते. अर्थात अशा प्रकारच्या कोणत्याही महापुरुषात अनन्य योगानं अर्थात योगा व्यतिरिक्त अन्य कशाचंही स्मरण न करता अव्यभिचारिणी भक्ती, इष्टदेवाखेरीज दुसरं कोणाचंही चिंतन न करणं, एकांत स्थानाचं सेवन, जनांच्या समुदायात राहण्याची आसक्ती नसणं, तसंच अध्यात्मज्ञाननित्यत्वम् तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा. आत्म्याच्या सत्तेनं चालणाऱ्या ज्ञानात एकरूप स्थिती आणि तत्वज्ञानाचं अर्थस्वरूप असणाऱ्या परमात्म्याचा साक्षात्कार हे सर्व ज्ञान आहे आणि याच्याहून जे निराळं आहे, विपरीत आहे, ते सर्व अज्ञान असतं असं म्हटलं गेलं आहे. या परमतत्व परमात्म्याच्या साक्षात्काराबरोबर प्राप्त होणाऱ्या माहितीचं नाव ज्ञान आहे. 4थ्या अध्यायात त्यांनी म्हटलं होतं की यज्ञाच्या पूर्तीमध्ये यज्ञ जे शेष ठेवत असतो त्या ज्ञानामृताचं पान करणारा सनातन ब्रह्मात प्रवेश करतो. म्हणून ब्रह्माच्या साक्षात्काराबरोबर मिळणारी जी माहिती तेच ज्ञान होय. इथंही ते म्हणतात की तत्वज्ञान रूपी परमात्म्याचा साक्षात्कार म्हणजे ज्ञान आहे. याहून जे विपरीत आहे ते सर्व अज्ञान असं म्हणतात. यामध्ये नित्य इत्यादी असणारे लक्षण ज्ञानाचं पूरक आहेत. इथं प्रश्न पूर्ण झाला. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते. अर्जुना, ज्याला जाणून घेणं अत्यंत योग्य आहे, तसंच जे जाणून घेतल्यानंतर मर्त्य मनुष्याला अमृत तत्व प्राप्त होतं ते ज्ञेय मी तुला चांगल्या प्रकारे सांगतो. त्या आदिरहित परब्रह्मास ना सत म्हणतात ना असत. कारण जोपर्यंत ते वेगळं असतं तोपर्यंत ते सत असतं आणि जेव्हा मनुष्य त्यात एकरूप होतो, समाहित होतो,
तेव्हा कोण कोणाला काय म्हणणार? कारण तिथं द्वैताचं भान राहतच नाही. दोघंही समरस होऊन एकत्वास पावतात. अशा स्थितीमध्ये ते ब्रह्म सतही नसतं आणि असतही नसतं. ही ब्रह्मवस्तू स्वयं सहज आहे. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखम् सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. त्या ब्रह्माला सर्व बाजूंनी हातपाय आहेत, सर्व बाजूंनी डोळे, मस्तक आणि मुख आहे. तसंच सर्व बाजूंनी त्याला कान आहेत. सर्व बाजूंनी ते ऐकणार आहे, कारण ते सर्वांना व्यापून राहिलं आहे. सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च. ते सर्व इंद्रियांचं विषय जाणणारं असलं तरी ते इंद्रियरहित आहे. त्याला कोणतंच इंद्रिय नाही. ते आसक्तीरहित आणि निर्गुण असूनही ते सर्व धारण करणारं आणि सर्वांचं पोषण करणारं आहे आणि सर्व गुणभोक्तही आहे. अर्थात सर्व गुणांना ते आपल्यात सामावून टाकतं. श्रीकृष्ण असंच म्हणतात की मी यज्ञ आणि तप भोगणार आहे. शेवटी सर्व गुण माझ्या ठायी विलीन होतात. बहिरन्तश्च भूतानाम् अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयम् दूरस्थं चान्तिके च तत्. ते ब्रह्म सर्व भूतमात्रांच्या बाहेर आहे आणि आतही आहे. ते चर आहे आणि अचरही आहे. सूक्ष्म असल्यामुळे ते दिसत नाही. ते अविज्ञेय आहे. ते जाणण्यास दुष्कर आहे. ते मन आणि इंद्रियांच्या पलीकडे आहे. तसंच ते अत्यंत समीप आहे आणि दूरही आहे. अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् भूतभर्तृ च तज्ज्ञेयम् ग्रसिष्णु प्रभविष्णु च. ते ब्रह्म अविभक्त किंवा अखंड असूनही चराचर भूतांमध्ये नाना प्रकारांनी, नाना प्रकारच्या रूपांनी एकसारखं विभागल्यासारखं आहे. तो जाणण्यास योग्य असा परमात्मा समस्त भूतमात्रांना उत्पन्न करणारा आहे. तोच त्यांचं भरणपोषण करत असतो. अंती तोच त्यांचा संहारही करत असतो. या ठिकाणी बाह्य आणि आंतरिक स्वभावाकडे निर्देश केला आहे. उदाहरणार्थ, बाहेर जन्म आणि आत जागृती, बाहेर पालन तर आत पोषण, बाहेर शरीराचं परिवर्तन आणि आत सर्वस्वाचा विलय. अर्थात उत्पत्तीच्या कारणाचा लय आणि त्या लयाबरोबर आपल्या स्वरूपाला प्राप्त होणं ही सर्व त्या ब्रह्माची लक्षणं आहेत. ज्योतिषामपि तज्ज्योतिः तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. ते ज्ञेय ब्रह्म तेजांचंही तेज असून ते अंधाराच्याही पलीकडे आहे असं ज्ञाते म्हणतात. ते पूर्ण ज्ञान स्वरूप आहे, पूर्ण ज्ञाता आहे, जाणण्यास योग्य आहे आणि ज्ञानानंच प्राप्त होणारा आहे. साक्षात्काराबरोबर प्राप्त होणाऱ्या जाणकारीस ज्ञान असं म्हणतात. अशा ज्ञानानंच त्या ब्रह्माची प्राप्ती होत असते. ते सर्वांच्या हृदयात असतं. हृदय हे त्याचं निवासस्थान आहे. इतरत्र शोधून सुद्धा ते मिळणार नाही. म्हणून हृदयात ध्यान तसंच योगाचरण करून ब्रह्माची प्राप्ती करून घेता येते.
इति क्षेत्रं तथा ज्ञानम् ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. हे अर्जुना, याप्रमाणे क्षेत्र तसंच ज्ञान आणि जाणण्यास योग्य अशा परमात्म्याचं स्वरूप म्हणजेच ज्ञेय हे संक्षेपानं सांगितलं गेलं आहे. हे सर्व जाणून माझा भक्त मत स्वरूपाप्रत पावतो. आत्तापर्यंत योगेश्वर कृष्ण ज्याला क्षेत्र म्हणत होते त्याला प्रकृती आणि ज्याला क्षेत्रज्ञ म्हणत होते त्याला आता पुरुष शब्दानं सूचित करत आहेत. प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान्. ही प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादि आहेत असं जाण आणि सर्व विकार आणि 3 गुण प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत असं जाण. कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. कार्य कारण ज्याच्याद्वारे कार्य केलं जातं, विवेक वैराग्य इत्यादी, तसंच अशुभ कार्याचं कारण काम क्रोध इत्यादी असतात. त्याचप्रमाणे कर्तृत्व यांना उत्पन्न करणारी मूळ प्रकृती आहे, म्हणजे त्यांच्या निर्मितीला प्रकृतीच कारण आहे. आणि हा पुरुष सुखदुःखाच्या भोगाला कारण असतो. प्रश्न असा निर्माण होतो की तो नेहमी भोगताच राहील की त्यातून तो कधी मुक्तही होऊ शकेल. जर प्रकृती आणि पुरुष दोन्ही अनादि आहेत तर कोणी त्यातून सुटणार कसं? यावर श्रीकृष्ण म्हणतात, पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्यो निजन्मसु. प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असणारा पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांच्या कार्यरूप पदार्थांचा भोगता आहे. या गुणांशी झालेल्या संयोगामुळेच जीवात्मा चांगल्या तसंच वाईट योनीत जन्म घेत असतो. हे कारण म्हणजेच प्रकृतीच्या गुणांची संयोग समाप्त झाल्यावरच जीवात्म्याला जन्म मृत्यूपासून मुक्ती मिळत असते. आता ते प्रकृतीमध्ये स्थित असणाऱ्या पुरुषावर प्रकाश टाकीत आहेत, म्हणजे तो कशा प्रकारे प्रकृतीमध्ये उभा आहे हे ते सांगत आहेत. उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. हा पुरुष उपद्रष्टा असतो, हृदयाच्या अत्यंत समीप असतो. हात पाय मन जितके जवळ असतात त्यापेक्षाही अधिक समीप हा पुरुष द्रष्ट्याच्या स्वरूपात प्रकृतीमध्ये स्थित असतो. त्याच्या प्रकाशात त्याच्या समोर चांगलं करा अगर वाईट करा त्यांच्याशी त्याला काही प्रयोजन नसतं. तो फक्त त्या गुणांचा साक्षी म्हणून उभा असतो. तो केवळ साक्षी असतो. परंतु जर साधकानं योग्य क्रमानं साधना करून स्वतःचा विकास करून घेतला आणि त्याच्याकडे वळला तर मात्र द्रष्ट्या पुरुषाचाही क्रम बदलतो आणि तो अनुमंता अनुमती द्यायला लागतो, अनुभव द्यायला लागतो. साधनेद्वारे आणखी समीप गेल्यावर तोच पुरुष भरता बनून भरण पोषण करू लागतो. त्यामध्ये आपल्या उदरनिर्वाहाचीही व्यवस्था करून देतो. साधना आणखी सूक्ष्म झाल्यावर तोच भोक्ता बनतो. भोक्तारम यज्ञ तपसाम, यज्ञ तप जे काही बनतं
त्या सर्वांचं हा पुरुष ग्रहण करतो आणि जेव्हा तो ग्रहण करतो त्यानंतरची अवस्था महेश्वरः, महान ईश्वराच्या रूपात तो परिणत होतो. तो प्रकृतीचा स्वामी बनतो, परंतु अजून काही प्रमाणात प्रकृती जीवित आहे म्हणून तर तिला स्वामी आहे. साधक यापेक्षाही उन्नत अवस्थेमध्ये जातो तेव्हा त्याला परमात्मेति चाप्युक्तो, परमात्मा असं म्हणतात. जेव्हा साधक परमशी तद्रूप होतो तेव्हा त्याला परमात्मा असं म्हणतात. या प्रकारे शरीरात राहत असूनही हा पुरुष अर्थात आत्मा परहा आहे, या प्रकृतीच्या सर्वथा पलीकडे आहे. फरक इतकाच की सुरुवातीला तो द्रष्ट्याच्या स्वरूपात होता, क्रमशः विकास होत होत परमला स्पर्श करून परमात्म्याच्या रूपात तो परिणत होतो. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. जो या प्रकारे पुरुषाला आणि गुणांसह प्रकृतीच्या तत्वाला साक्षात्कारासह जाणतो तो सर्व कर्म करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही, म्हणजेच त्याचा पुनर्जन्म होत नाही. हीच मुक्ती आहे. आत्तापर्यंत श्रीकृष्णांनी ब्रह्म आणि प्रकृती यांच्या ज्ञानासह प्राप्त होणाऱ्या परमगतीवर अर्थात पुनर्जन्मापासून मिळणाऱ्या मुक्तींवर प्रकाश टाकला आहे. आता जिची मुख्य प्रक्रिया आराधना आहे त्या योगावर प्रकाश टाकत आहेत. या कर्माला कार्यरूप दिल्याशिवाय कोणालाही परमतत्व प्राप्त होत नाही. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. हे अर्जुना, त्या आत्मानं परमेश्वराला काही लोक आत्मना आपल्या आत्मचिंतनानं ध्यानाच्या द्वारा आत्मनी आपल्या हृदयरूपी देशात बघतात. कित्येक जण सांख्य योगाच्या द्वारा अर्थात आपलं सामर्थ्य ओळखून त्याच कर्मात प्रवृत्त होतात आणि अन्य लोक त्याला निष्काम कर्मयोगाच्या द्वारे पाहतात. समर्पणासह ते नियत कर्मात प्रवृत्त होतात. प्रस्तुत श्लोकात मूळ साधन आहे ध्यान. त्या ध्यानात प्रवृत्त होण्यासाठी सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोग हे दोन मार्ग आहेत. अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणा. परंतु ज्यांना साधनेचं ज्ञान नाही, अध्यात्माचं ज्ञान नाही, असं आत्मज्ञान न जाणणारे लोक अनेभ्य आत्मतत्व जाणणाऱ्या महापुरुषांकडून ऐकून श्रद्धेनं भगवंताची उपासना करतात आणि त्या भगवत स्मरणात मग्न झालेले पुरुष सुद्धा हा मृत्यूरूपी संसार सागर निश्चितपणे तरून जातात. तेव्हा कोणताही योग साधून पलीकडे जाता आलं नाही तरी मनुष्यानं सत्संग करावा. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावरजंगमं क्षेत्रक्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ. हे अर्जुना, स्थावर जंगम म्हणजेच चराचर जी कोणतीही वस्तू निर्माण होते ती तू क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून निर्माण झाली आहे
असं जाण. प्राप्ती केव्हा होते यावर ते म्हणतात, समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. जो पुरुष विशेष करून नष्ट होत असलेल्या चराचर सर्व भूतांमध्ये अविनाशी असणाऱ्या परमेश्वराला समभावानं स्थित असणारा असा पाहतो, तोच त्याला यथार्थपणे पाहू शकतो, जाणू शकतो. अर्थात प्रकृतीचं विशेष रूप नष्ट झाल्यावरच परमात्म स्वरूप प्रकट होत असतं, त्यापूर्वी नाही. यावरच 8व्या अध्यायात सांगितलं होतं, भूतभावोद्भव करो विसर्गः कर्म संज्ञितः. भूतांचे ते भाव जे चांगले अथवा वाईट काहीही संस्कार किंवा संरचना करतात, ते मिटून जाणं, नष्ट होणं ही कर्माची पराकाष्ठा आहे. त्यावेळी कर्म पूर्ण असतं. तेच इथंही सांगतात की जो चराचर भूतांना नष्ट होताना आणि परमेश्वराला सर्वत्र समान तत्वानं स्थित आहे असं पाहतो, तोच त्याला यथार्थ पाहतो. समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्. कारण जो पुरुष सर्वत्र समान तत्वानं स्थित असणाऱ्या ईश्वराला समबुद्धीनं जसा आहे तसा पाहतो, तो आत्मघातकी होत नाही. कारण ईश्वर जसा होता तसा त्यानं पाहिला आणि म्हणून तो परमगतीला प्राप्त होतो. अशा परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होणाऱ्या पुरुषाची लक्षणं पुढे सांगितली आहेत. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति. जो मनुष्य सर्व कर्म सर्व प्रकारे प्रकृतीकडूनच केली जातात असं पाहतो, अर्थात जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत कर्म असतात असं पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असं पाहतो किंवा जाणतो, तोच खरं तत्व जाणतो किंवा ओळखतो. यदा भूतपृथग्भावम् एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारम् ब्रह्म संपद्यते तदा. जेव्हा विवेकी पुरुष किंवा साधक भूतांच्या किंवा प्राणिमात्रांच्या पृथक पृथक भावांमध्ये परमात्म्याचा प्रवाह स्थित असलेला पाहतो, तसंच त्या परमात्म्यापासूनच सर्व भूतांचा विस्तार झाला आहे असं बघतो, तेव्हा त्याला ब्रह्म्याची प्राप्ती होते. ज्या क्षणी अशी अवस्था प्राप्त होते त्या क्षणी त्याला ब्रह्म्याची प्राप्ती होते. हे लक्षणही स्थितप्रज्ञ महापुरुषाचंच आहे. अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. कौंतेया, अनादि आणि निर्गुण असणारा हा अविनाशी परमात्मा शरीरात स्थित असला तरी वास्तवात तो काहीही करत नाही आणि त्याला कोणत्याही कर्माचा लेप लागत नाही. तो सर्व कर्मांपासून अलिप्त असतो. कशा प्रकारे? यथा सर्वगतं सौक्ष्म्याद् आकाशं नोपलिप्यते
सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते. ज्या प्रकारे सर्वत्र व्यापून असणारं आकाश सूक्ष्म असल्यामुळं कोणत्याही वस्तूशी जसं लिप्त होत नाही, त्याप्रमाणे आत्मा सर्व देहात राहत असूनही तो गुणातीत असल्यामुळं देह गुणांनी तो लिप्त होत नाही. पुढं म्हणतात, यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. अर्जुना, ज्याप्रमाणे एकटा सूर्य अखिल ब्रह्मांडाला अखिल जगाला प्रकाशमान करतो, त्याप्रमाणे हा एकटा आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. शेवटी म्हणतात, निर्णय देतात, क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेवम् अन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम्. याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामधील भेद, तसंच विकारासहित असणाऱ्या प्रकृतीच्या बंधनातून सुटण्याचा उपाय किंवा साधन जे ज्ञानरूपी नेत्राद्वारे जाणतात, पाहतात, त्या महात्म्यांना परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होते. अर्थात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला पाहणारे, पाहू शकणारे नेत्र म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञान साक्षात्काराचाच पर्याय आहे. निष्कर्ष. गीतेच्या प्रारंभी धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्राचं नाव घेतलं गेलं होतं, परंतु ते क्षेत्र खरोखर आहे कुठं ते अद्यापपर्यंत सांगितलं नव्हतं. इथं स्वयं शास्त्रकारांनी ते स्पष्ट केलं आहे की कौंतेया, हे शरीर म्हणजेच एक क्षेत्र आहे आणि जो त्याला जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे. तो इथं लिप्त झालेला नाही, गुंतलेला नाही, परंतु तो निर्लेप आहे. तो या क्षेत्राचा संचालक आहे. अर्जुना, सर्व क्षेत्रांमध्ये मीही एक क्षेत्रज्ञ आहे. अन्य महापुरुषांबरोबर स्वतःची तुलना केली, त्यावरून हे स्पष्ट होतं की श्रीकृष्ण देखील एक योगी होते. कारण जो क्षेत्राला जाणतो तो क्षेत्रज्ञ असतो, असं महापुरुषांनीच सांगितलं आहे. मीही एक क्षेत्रज्ञ आहे, अर्थात इतर महापुरुषांप्रमाणे मी देखील एक आहे. त्यानंतर त्यांनी ते क्षेत्र ज्या विकारांनी युक्त आहे, ज्या प्रभावांनी ते प्रभावित आहे, यावर प्रकाश टाकून ते म्हणतात की या क्षेत्राविषयी मीच असं म्हणतो असं नाही, तर महर्षींनी देखील असंच म्हटलं आहे. वेदांमधील छंदामध्ये देखील त्याला पृथक करून दाखवलं आहे. ब्रह्मसूत्रातही तेच सांगितलं आहे. मग शरीर म्हणजे जे क्षेत्र आहे, जेवढं डोळ्यांना दिसतं तेवढंच आहे का? त्याचं स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणाले, अष्टधामूल प्रकृती, अव्यक्त प्रकृती, 10 इंद्रिय आणि मन, इंद्रियांचे 5 विषय, आशा, तृष्णा आणि वासना, या सर्व विकारांनी किंवा या सर्व विकारांच्या सामूहिक मिश्रणानं हे शरीर बनलेलं आहे. जोपर्यंत हे विकार राहतील तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या रूपात हे शरीर राहीलच. हेच क्षेत्र आहे. ज्यात जे पेराल ते चांगलं वाईट बी संस्काराच्या रूपानं उगवत असतं. जो त्याला पार करतो, त्याच्या पलीकडे जातो, तो क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्रज्ञाचं स्वरूप सांगताना त्यांनी ईश्वरीय गुणधर्मांवर प्रकाश टाकला आहे आणि सांगितलं आहे की क्षेत्रज्ञ या क्षेत्राचा प्रकाशक आहे. त्यांनी सांगितलं आहे की साधनेच्या पूर्तिकालामध्ये परमतत्व परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजेच ज्ञान आहे. परात्पर ब्रह्म ही जाणण्यास योग्य अशी वस्तू आहे. ते सत नाही
आणि असतही नाही. ते या दोन्हींच्या पलीकडे आहे. त्याला जाणण्यासाठी लोक हृदयात त्याचं ध्यान करतात. बाहेर मूर्ती ठेवून त्या मूर्तीचं ध्यान ते करीत नाहीत. अनेक लोक सांख्य माध्यमातून ध्यान करतात, तर कोणी निष्काम कर्मयोग म्हणजे समर्पणासह निर्धारित कर्म करून त्याला प्राप्त करून घेतात. ज्या लोकांना योग साधनेचं अध्यात्माचं ज्ञान नाही, ते लोक तत्वस्थित महापुरुषांकडून त्याच्याविषयी श्रवण करून आचरण करतात, परब्रह्माची प्राप्ती करून घेतात. तेव्हा काही जरी समजलं नाही तरी आत्मतत्व जाणणाऱ्या महापुरुषांच्या सहवासात राहणं आवश्यक आहे. स्थितप्रज्ञ महापुरुषाची लक्षणं सांगताना श्रीकृष्णांनी सांगितलं की ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र सारखं पसरलेलं असूनही निर्लेप आहे, सूर्य सर्वत्र प्रकाशात असूनही निर्लेप आहे, तद्वतच सर्वत्र समान किंवा सारख्या राहणाऱ्या ईश्वराप्रमाणे स्थितप्रज्ञ महापुरुष क्षेत्रापासून किंवा प्रकृतीपासून अलिप्त असतो. शेवटी त्यांनी निर्णय देत सांगितलं की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान ज्ञानरूपी नेत्रांद्वारेच होणं शक्य आहे. ज्ञान म्हणजे मागं सांगितल्याप्रमाणे परमात्म्याच्या प्रत्यक्ष दर्शनाबरोबर प्राप्त होणारी जाणकारी होय. शास्त्रांची नुसती पुन्हा पुन्हा उजळणी करणं म्हणजे ज्ञान नाही, परंतु अध्ययन तसंच महापुरुषांकडून त्या कर्माचं ज्ञान करून घेऊन त्या कर्ममार्गावर चालत मनासह इंद्रियांचा निरोध आणि त्या निरोधाच्या विलयकाळी परमतत्वाला पाहताना जी अनुभूती होते ती अनुभूती म्हणजे ज्ञान होय. इथं क्रिया आवश्यक आहे. या अध्यायात मुख्यतः क्षेत्रज्ञाचं विस्तारानं वर्णन केलं आहे. वास्तविक क्षेत्राचं स्वरूप व्यापक आहे. शरीर म्हणजे सरळ आहे, परंतु शरीराचा संबंध कुठपर्यंत आहे? समग्र ब्रह्मांड मूल प्रकृतीचा विस्तार आहे. अनंत अंतरिक्षापर्यंत आपल्या शरीराचा विस्तार आहे. त्यामुळे तर आपलं जीवन ऊर्जस्वित आहे. त्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही. हे भूमंडळ, विश्व, जगत, देश, प्रदेश आणि आपलं हे दिसणारं शरीर त्या प्रकृतीच्या एका तुकड्या एवढंही नाही. या प्रकारे या अध्यायात क्षेत्राचंच विस्तारानं वर्णन केलं आहे. म्हणून ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्यायः. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील क्षेत्र क्षेत्रज्ञ योग नावाचा 13वा अध्याय समाप्त झाला. इति श्रीमत्परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अड्गडानंद कृते श्रीमद्भगवद्गीतायाः यथार्थ गीता भाष्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्यायः. अशा प्रकारे श्रीमद परमहंस परमानंदजींचे शिष्य स्वामी अड्गडानंद कृत श्रीमद भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यामधील क्षेत्र क्षेत्रज्ञ योग नावाचा 13वा अध्याय समाप्त झाला. हरि ओम तत्सत.